सत्ता आणि स्वार्थ आता हेच एकमेव सत्य आहे. पूर्ण महाराष्ट्र हळहळत होता. अगदी माझ्यासारखी व्यक्ती जी अजित पवारांविरुद्ध अगदी टोकाचं लढली, 15 वर्ष मी लढा दिला, तरी ज्या पद्धतीने त्यांचा अपघात झाला, अतिशय अस्वस्थ वाटत होतं. कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. असं व्हायला नको होतं असं वाटत होतं. पूर्ण महाराष्ट्रातली जनता हळहळत होती. आणि अशातच अगदी 3च दिवसात म्हणजे काल अस्थि विसर्जन झालं आणि रात्रीच्या रात्री तिकडनं सगळी मंडळी ही मुंबईकडे रवाना झाली. का तर आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची म्हणून. तर कुठेतरी मला हे खटकलं आणि म्हणूनच मी ठरवलं की माझ्या भावना व्यक्त कराव्या. आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं की सत्तेच्या पुढे काहीच नाही. ना भावना आहेत, ना आपलेपणा आहे, म्हणजे कुटुंबाला पण नाहीये आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना पण नाहीये. इतके वर्ष ज्या व्यक्तीबरोबर काम केलं, इतकी काय घाई झाली की त्या व्यक्तीला आपण 3 दिवसात त्याला लोटून पुन्हा सत्तेकडे वाटचाल करावी. सगळं बघून खूप मन अस्वस्थ झालं. कुठेतरी असं वाटतं की सत्ता आलीच असती. उपमुख्यमंत्री जर सुनेत्रा पवार झाल्या असत्या, सगळ्यांनाच आनंद झाला असता की पहिली महिला एक उपमुख्यमंत्री झाली. पण इतकी घाई न करता थोडंसं थांबून जर केलं असतं तर हे जास्त बरं झालं असतं. पण आत्ताच्या घटकेला मला याच्या मागे फक्त भाजपचा सत्ता संघर्ष दिसतोय. त्यांना कुठच्याही परिस्थितीत राष्ट्रवादी पण संपवायची आहे आणि शिंदे गट पण संपवायचा आहे. आताच्या घटकेला राष्ट्रवादीत ही उभी फूट आपल्याला दिसली. कारण शरद पवारांचं स्टेटमेंट आलं की ही कल्पना मला पुसट सुद्धा नव्हती. आज शपथविधी होतोय हेही मला माहित नव्हतं. त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चा आहेत त्या थोड्या कुठेतरी बाजूला राहत आहेत. आत्ताच्या घटकेला भाजपने केलेलं एक मोठं षडयंत्र आहे की सगळ्यांना फोडा. आत्ताच्या आत्ता सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावा. इतकंच नाही तर त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करा त्या पक्षाचं. म्हणजे जर शरद पवारांना यांच्याबरोबर जायचं असेल तर त्यांना हे कुठेतरी उतरतं माप घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. आणि एकदा राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना जाहीर केलं की सुनेत्रा पवार त्यांना इतकं राजकारणातलं माहीत नाहीये, त्यामुळे त्या कंट्रोलमध्ये राहतीलच. वित्तमंत्री पद त्यांनी स्वतःकडे करून घेतलंय. याच्याचवरनं हा भाजपचा एक मोठा गेम आहे हे सरळ सरळ दिसतंय. आत्ताच्या घटकेला एकीकडे राष्ट्रवादी संपवायची, कारण सुनील तटकरे असो, प्रफुल्ल पटेल असो, ही सगळी मंडळी एका पायावर भाजपात जायला तयार होती आणि आपापसात त्यांच्या मारामाऱ्या लावून द्यायच्या. दुसरीकडे शिंदे गटाला सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ही मंडळी जर भाजपात आली मग शिंदे गटाची गरज नाही आणि मग त्यांनाही संपवायचं. इतकं गलिच्छ राजकारण होताना आत्ताच्या घटकेला मला दिसतंय.